सात जन्म हाच पती मिळावा या भावनेतून आज वटपौर्णिमेचा सण साजरा झाला। सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत आणि नटून थटून अनेक महिला भगिनींनी जवळचं वडाचं झाड गाठलं। हातात आरती आणि ओटी साहित्याचं ताट घेऊन सुवासिनींनी वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। अंबाबाई मंदिर परिसरातील रामाच्या पारावर असलेल्या वडाच्या झाडाजवळ आज सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती, तर काही कुटुंबांनी कुंडीमध्ये वडाचं रोपटं लावून पूजा केली। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा। सावित्रीनं यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण पुन्हा आणले आणि त्यातून पतिव्रता म्हणून ओळख निर्माण केली। तो दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस असं मानलं जातं। आजच्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं सकाळपासूनच सुवासिनी महिलांची घरोघरी लगबग सुरू झाली। भरजरी साड्या, नाकात नथ आणि दागिने परिधान करून महिलांनी घराजवळचं वडाचं झाड गाठलं। वडाच्या झाडाची पूजा करून 7 फेरे मारतानाच हातातील धागा झाडाभोवती गुंफण्यात आला। वडाच्या पूजेसाठी ओटी, आंबे, फणसाचे गरे आणि अन्य साहित्याचा वापर झाला। वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून हळदी कुंकू वाहून पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना सुवासिनींकडून करण्यात आली। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या आवारातील रामाच्या पारावर आज वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती, तर पंचगंगा नदी परिसरासह उपनगरातील वडाच्या झाडांजवळ आज सुवासिनींचा उत्सव भरला होता। काही महिलांनी कलशामध्ये वटवृक्षाची फांदी ठेवून किंवा कुंडीमध्ये वडाचं रोपटं ठेवून मनोभावे पूजा केली। त्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी भरली। दरम्यान वटपौर्णिमेनिमित्त आज श्री अंबाबाई देवीची विशेष पूजा बांधण्यात आली होती। हातकणंगले तालुक्यातील हुपरी, रेंदाळ, रांगोळी, जंगमवाडी, येळगुड, तळणगे, इंगळी, पट्टणकोडोली या परिसरातही आज वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा झाला। जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत आज महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून वडाच्या झाडाचं पूजन केलं। वटपौर्णिमेच्या निमित्तानं एक प्रकारे महिलांचा ट्रॅडिशनल फॅशन शो आज पाहायला मिळाला। दरम्यान कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातही आज वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। एसटी आगारातील महिला अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी महिलांनी सुद्धा वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली। पारंपरिक वेशभूषा, मंगलमय वातावरण आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे एसटी बस स्थानक परिसरात आज वेगळाच उत्साह दिसून आला। उपस्थित महिलांनी एसटी प्रशासनाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं।